पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। प्रशांत जगताप हे पुण्यात राष्ट्रवादी पक्षाचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात। शहराध्यक्ष म्हणून ते काम करत होते, पण आता दोन्ही पक्षांच्या आतील एकत्र येण्याच्या योजना आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांचा एकत्र येण्याचा प्रस्ताव याला त्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि हाच विरोध दर्शवत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी म्हटलंय की जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असतील तर त्याला त्यांचा पाठिंबा नाहीये, त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या गटातील पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। सध्या हा निर्णय खरा ठरण्याची शक्यता आहे। काही तासांमध्येच हे स्पष्ट देखील होणार आहे। राजीनाम्यानंतर जगताप मुंबईकडे देखील निघाले आहेत। तिथे जाऊन ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधून त्यांचं मत देखील मांडणार आहेत। पुण्यात या राजकीय घडामोडीमुळे निवडणुकीच्या वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता सांगितली जाते। प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध केलाय आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी पक्ष सोडणार असल्याची भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली आहे। त्यांनीच या संदर्भातला प्रस्ताव देखील पक्षासमोर मांडलेला आहे। त्यानंतर नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। राजीनामा दिला तर पुण्यात महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप हे दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। 2 दिवसात प्रशांत जगताप यांचा निर्णय जाहीर करणार असल्याचे देखील सांगण्यात येते।